कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आक्रमक. कळवा खारेगाव परिसरातील विकास आराखड्याविरोधात माजी मंत्री आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत. त्यांनी या आराखड्यामुळे स्थानिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांवर तीव्र आक्षेप नोंदवलाय आणि या विरोधात मोठ्या जनआंदोलनाचा इशारा दिलाय. विकास आराखड्यामुळे खारेगावातील सुमारे 500 इमारती उद्ध्वस्त होतील आणि 10,000 घरं उद्ध्वस्त होऊन 40,000 लोक रस्त्यावर येतील. माणसं जगली तर विकासाचा उपयोग होईल, माणसंच राहिली नाहीत तर हा विकास कोणासाठी, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केलाय. खारेगावमधील 100 ते 200 वर्ष जुनी घरं आणि गावठाण उद्ध्वस्त होणार आहेत. खारेगाव हे ऐतिहासिक गाव आहे, ते उद्ध्वस्त करून अमेरिकन मॉडेल तयार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं. एका विशिष्ट हेतून आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा डीपी प्लॅन तयार करण्यात आल्याचाही आव्हाड यांनी आरोप केलाय. महानगरपालिकेनं अनधिकृत इमारतींवर कारवाई न करता सरळसोट रस्ते आणि घरं उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलाय. आव्हाड यांनी कळवा खारेगावातील नागरिकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. हे करोडो रुपयाचे भ्रष्टाचाराचे करतात कशाला? आणि एवढीच हौस आहे तर ठाण्यातलं करा ना, डीपी प्लॅनचे रस्ते उघड. कळव्यातल्या विशिष्ट भागात तुम्हाला डीपी आणायचे, कशाला आणायचे? आणि कळव्यामध्ये काय एवढं ट्रॅफिक जाम बिम होत नाही आता. तिसऱ्या पुलामुळे कळव्यातल्या लोकांना चांगली हे मिळालेली आहे. आणि जर तो मागचा रस्ता जो आम्ही सुचवला, जो खारेगाव मार्गे जाईल, तो झाला तर मग कधी ट्रॅफिकच होणार नाही. ते तुम्ही ट्रॅफिकचा विचार करून डीपी प्लॅन आणता ना. आता काय इथे उघड्या जमिनी नाही आहेत? अरे कमीत कमी महानगरपालिकेने जिथे उघड्या जमिनी आहेत तिथे होणारी अतिक्रमण तर रोखावीत. माझं सौरभ राव यांना आव्हान आहे की डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत. आम्ही वारंवार सांगतो डीपी रोडवरती बिल्डिंग होत आहेत. काय ना मस्त अधिकारी खातात 300 रुपये स्क्वेअर फीट, मस्त भाव लावलाय. मेन रोडवरती बिल्डिंग होत आहेत, स्टेशनच्या जवळ बिल्डिंग होत आहेत. 9 बिल्डिंग एका एरियात चालू आहेत. कोणाला काय पडलेली नाही. आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागांवर विजय मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 70 पेक्षा जास्त आमदारांचा पराभव झाल्यानं ही बाब चिंताजनक असल्याचं पक्षाला वाटत आहे. त्यातूनच आज सर्वच पराभूत आमदारांची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये बहुतांश आमदारांनी EVMवर संशय घेत निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली. यावेळी आमदारांनी बैठकीत EVM बाबत रोष व्यक्त केलाय. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांनी भूमिका घ्यावी अशी देखील विनंती या आमदारांनी व्यक्त केली आहे.
यामुळे आता शरद पवार नेमके काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे. दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः 1 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले असले तरी त्यांनी देखील ईव्हीएम बाबत रोष व्यक्त केलाय. त्यातूनच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विजयी आमदारांच्या नावांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची यादीच ट्विटरवरून शेअर केली आहे. तसंच हे बघा आणि तुम्हीच ठरवा ईव्हीएमची कमाल अशा आशयाचं ट्विट करत ईव्हीएमच्या निकालावर थेट संशय व्यक्त केलाय. अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठवत नाही ती कोणाची होती, पण 7 दिवस काउंटिंग चाललं होतं. आता सुद्धा ट्रम्प वर्सेस कोणती होती, हॅरिस, तिचा 2.5 दिवस चाललेलं काउंटिंग. म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना काम नाही, भारतातल्या लोकांना फार काम आहे. 17 फॉर्म देतात त्या टोटल, आणि ही टोटल मॅच व्हायला पाहिजे. मग 5 लाख मतं वाढतात कुठनं? म्हणजे याचा अर्थ ज्या अर्थी वाढतात त्या अर्थी कुठनं तरी कमी पण होत असणार. संशयाला जागा इथेच आहे. म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020ला त्यांचं ठरलं होतं. पहिल्यांदा पक्ष फोडले, निवडणूक आयोगाला मॅनेज केलं. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीनं गायमुख घाट अत्यंत महत्त्वाचा असून त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम वेगानं मार्गी लावावे असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसंच घोडबंदर भागातील रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेली बेवारस वाहनं हटवण्यासाठी महापालिका, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे मोहीम हाती घ्यावी असे आदेशही त्यांनी दिले आहेत. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा, जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती. या बैठकीत विविध उपायांवर चर्चा करण्यात आली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपायुक्त मनीष जोशी, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम, वृक्षाधिकारी केदार पाटील, जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम हे महायुतीच्या विजयाचं खरं कारण असल्याचा आरोप केलाय. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांना खुलं आव्हान दिले. जितेंद्र आव्हाड यांना आपलं खुलं आव्हान आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते, त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊ, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 10 जागा मिळाल्या. त्यानंतर ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. लोकसभेला शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले होते, त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे असल्याचं वाटत होतं. मात्र विधानसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय. त्यानंतर शरद पवारांचे ठाण्यातून विजयी झालेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ईव्हीएमवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर माजी खासदार आनंद परांजपे यांनी त्यांना आव्हान दिले. जितेंद्र आव्हाड यांना माझं खुलं आव्हान आहे. त्यांना जर वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होते, तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपण बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेत घेऊया, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही त्यांनी आव्हान दिले. स्वतः आदरणीय पवार साहेब म्हणाले की जोपर्यंत माझ्यासमोर सर्व तथ्य येत नाहीत तोपर्यंत मी याच्यावर कुठलंही भाष्य करणार नाही. याबाबतचं कुठलंही भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी केलेलं नाही. पण कायम मीडिया समोर यायचं, काहीतरी सनसनाटी स्टेटमेंट करायची, ही जितेंद्र आव्हाडांचा मूळ स्वभाव आहे.